तुम्ही घ्या आरक्षण, तुम्ही घ्या आरक्षण. आम्ही 96 कुळीस बरे, कष्ट करू नाव कमवू, न तो मरण सोयरे. जात बदलली तरी वृत्ती बदलणार नाही. छत्रपतींची शिकवण आम्ही कधीही विसरणार नाही. मराठ्यांनी हात नेहमी देण्यासाठीच उचलला. पूर्वजन्मीचे सुकृत म्हणून क्षत्रिय जन्म घेतला. मराठा म्हणून जन्मलो, मराठा म्हणून जन्मलो, मराठा म्हणूनच मरू. लाचार निर्लज्ज भिकेला आम्ही नेहमीच ठोकर मारू. मराठ्यांनी नाही कधी परक्या ताटातले हिरावले. ब्राह्मणांनी नाही कधी ते आरक्षण मागितले. इतरांच्या ताटातले ते किती दिवस पुरणार? कितीही घेतले तरी झोळी रिकामीच वाटणार. अशा वृत्तीने हात पसरण्याची सवय नक्की लागेल. पुढच्या पिढीला अशी वृत्ती निश्चित पांगळाही करेल. मनगटाची ताकद आणि शेंडीच्या त्या गाठी ना हताश होतील कधी सरकारी भिकेपोटी. प्रश्न विचारा स्वतःला की पुढच्या पिढीचे आपण काही देणेही लागतो की आरक्षण मिळवून क्षत्रियत्व विसरलेला वारसा पुढे नेतो. लायकी नसताना घेतलेले किती दिवस टिकेल? कधी ना कधी ते आपल्यालाच खूप डोईजड ठरेल. त्यापेक्षा आपण प्रयत्न करू जोमाने आपापल्या लायकीचे, कमावू हक्काने. राजा शिवाजीचे नाव आपण अभिमानाने लावू. तोंडावर फेकलेल्या भिकेला निसंशय ठोकर मारू.